विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य शासनाने 94,967 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यातील 83,571 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। त्यामुळे कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून 2 तालुक्यांच्या कृषी विकासाला नवं बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे। या प्रकल्पाअंतर्गत गोसी खुर्द धरणातून सुमारे 64 टीएमसी पाणी उचलून 388 किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे पश्चिम विदर्भात आणलं जाणार आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। प्रकल्पामुळे विशेषतः धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फायदा होणार आहे। धामणगाव तालुक्यात 33,604 हेक्टर तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 49,967 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। प्रकल्पाअंतर्गत लहान मोठे साठवण तलाव, कालवे आणि उपकालवे उभारण्याचं नियोजन आहे। त्यामुळे केवळ सिंचनच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वापरासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे। या सुविधेमुळे शेतकरी वर्षातून 2 ते 3 पिकं घेऊ शकतील असा अंदाज व्यक्त होतोय। या नदीजोड प्रकल्पामुळे 6 जिल्ह्यातील 109 गावं बाधित होणार आहेत। त्यापैकी 26 गावं पूर्ण तर 83 गावं अंशतः प्रभावित होतील। सुमारे 3,725 कुटुंबातील 15,640 नागरिकांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार असल्याने पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 6 जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। तसंच विदर्भातील 15 तालुक्यांना थेट फायदा होणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी अग्रवालला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका।